काय नाही म्हणलं की हे ह्याच्या विरोधात केलं ह्याच्या विरोधात केलं की कोणाच्याही विरोधात केलं असं मी समजत नाही. पण लोकांच्या हितासाठी संदर्भात किंवा त्यांच्या विरोधात कोण गेलं त्यांच्या हिताच्या विरोधात तुमच्यासारखी भ्रष्टाचाराने बडबडलेली नाही. आणि बोला सगळं भरपूर आहे. प्रश्न काढले लांबचा प्रश्न या ना तुम्हाला दाखवतो प्रश्नाचं उत्तर काय. तुमच्या गावात कामं केले तुमच्या गावात तुम्हाला माहिती आहे का माझं टेम्पो बांधण्यापेक्षा माझं एक पावलं बांधलं तिथं माझे माझं नाही दुकान चालू करतो पैसे तरी मिळतात डिझेलचा खर्च तरी भागच द्या असं काहीतरी करा की हे नाही करणार तुम्ही त्यावेळेस लिंबूच घेणार तुम्ही काय सांगायचं तुम्हाला पण. आणि त्यामुळं हे जे आहे ना त्या पद्धतीने सक्षम केल्यानंतर मग लोकांना शहरी भागाकडे धाव घ्यायला लागणार नाही. कोणाला पाहिजे हो इथं आपलं समजा मित्रमंडळीशी संध्याकाळी गप्पा तुम्हाला कुटुंब इथं आई वडील इथं मित्रमंडळी इथं आणि मग ह्याच्यातनं काय होतं की शेतकरी सदन झाल्यानंतर या शेतकरी एखादा गेला तर हा काय असं आहे का अगदी कानाखाली जर बँक नाही तर माणूस वाटतं की बोलायचं नाही. ज्या वेळेस तुम्ही असं कराल की मी मगाशी म्हणलं निर्मा योजना लागू कराल त्यावेळेस तो बँक मॅनेजर सुद्धा ताडकीने उठून उभं राहील आणि स्वाभिमान त्या शेतकऱ्याला स्वाभिमान राखला जाईल. हे याला म्हणतात खऱ्या अर्थाने लोकशाही. पण मात्र त्या शक्तिशाली देशातल्या लोकांची काय अवस्था शेतकऱ्यांची काय अवस्था काही दुखून बघितलं. या एवढं लागू केलं तर तुम्हाला सांगतो कधी तुम्हाला या देशामध्ये आत्महत्या शेतकऱ्यांची झालेली पाहायला मिळणार नाही. स्त्री पाहिजे तेवढं पाहिजेच ना दादा म्हणायचं कसं असं प्रशांत सांगू मेहरबानी करून परत ते पण घेऊन परत ऑर्डर करायला लागेल परत मुलगान बसायचं आणि असं हो सांगा का नाही सांगा जोरात सांगी हो का नाही मग राजाला करावं की मग नाही राहतायत तो मागणी करा की परत राजाचे आम्हाला पाहिजे. हत्तीवर या सगळ्यांनी आडवाणी पिडवाणी आपला अंबानी यांनी या लोकांना दाखवून देतो त्यांनी आजपर्यंत तुम्हाला सगळ्यांना लुबाडलंय. देशाची संपत्ती लुटली ज्या जोरात बोलत तेव्हा बोलत नाही आणि लगे असतं आमच्यामुळं हे तुझा फार टोपी बी तिरतू करून आमच्यामुळं काय तुमची माझी गाठच आहे. आमदार तुमच्यामुळं महापालिकेचे नगरसेवक तुमच्यामुळं सगळं तुमच्यामुळं तर तुमच्या हातात सत्ता असताना तुम्ही का व्यवस्थित हाताळत नाही. नंतर एखाद्याला तुम्ही निवडून दिलाय तो तुमच्या हिताचं जोपासत नसेल मग त्याच्यावरती तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे का नाही. 5 वर्षाचा कालावधी आज छोटा कधीतरी करा. आज जर केलं नाही तर आज नाही तर कधी नाही सांगतो. चला ठीक आहे सर जाऊन द्या तुम्ही तुमचा विषय संपलाय पुढे झालं अक्कल दिलेली आहे तुम्हाला आम्हाला. पण ज्या लोक जे मुलं तुमच्या कुटुंबाचे जे लहान आहेत तुमच्या मुलं आणि तुमचे नातवंड आहेत त्यांचं काय हो ना ते असे झाले ते झालं टॉप सेन्स माहिती आहे का. पार्लमेंट आहे तिथं जाऊन काय असं हा मग ते किती माणसा वगैरे किती ते टोळी मागं किती काय अवघड आहे. कुठं अण्णासाहेब पाटील या माणसाने एक विचार दिला होता असंघटित कामगारांना संघटित करून त्यांचं संरक्षणाचा विचार त्यांनी केला. तो अंमलात आणला तो कायदा अंमलात आणला आणि अंमलात आणण्याकरता योगदान दिलं यशवंतराव चव्हाण साहेबांनी वसंतराव नाईक वसंतदादा पाटील असं आहे काय बघू काय बघून घेतला कोणाकडे बघून घेतला. देशामधनं हद्दपार करणार त्याला तर देश सोडून जायला लागणार ना. अहो तुम्ही लोकांना एवढं तुम्ही लोकांची संपत्ती विकली फक्त निकाल लागू द्या हो आणि लागणारच आहे. सत्तांतर शिवाय गत्यंतर नाही आणि गत्यंतर शिवाय स्वतंत्र शिवाय परिवर्तन
पण नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा, फक्त बाकी काही बघू नका. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार त्या सगळ्यांना तुम्ही निवडून द्या. एक तर दुपट्याला निवडून देऊन उपयोग नाही होणार. मत असल्याशिवाय हे बाजूला करता येत नाही. एक तर मला निवडून दिलं, मी काय करू शकतो मला सांगा. मग मला वेगळा मार्ग अवलंबला असला, मग त्यात तरी तुम्ही साथ देणार का? तुम्हाला माहित आहे ना काय होतं. नक्षलवादी तयार कशात नव्हतात. जेव्हा त्यांच्यावरती अन्याय होतो आणि त्यांना त्यांच्या शेवटी उपासमारीची वेळ होती, त्याच्यातनं नक्षलवादी आपला नक्षलवादी तयार व्हायचं नाहीये. आणि जे नक्षलवादी त्यांना सुद्धा आपल्याला मूळ आपल्या या प्रवाहात आणायचं आहे. कोणाला आवडतंय सगळं करायला? त्यांना जीवन बघण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही त्यांना वेगळं मानायचं कारण नाही. माताडीचं काय बिल असतं ते कुठला फॉर्म भरायचं द्या. आय बिलीव्ह इन डिग्निटी ऑफ लेबर. माझं मी तुमच्यावर काम करायला तयार आहे. मला काय कमी पण ऐक नाही. माताडी आम्ही अन्नाचं म्हणजे माताडी द्या ना. आता रंगीत असा बिल्ला उतरणार, त्याला डिस्को लाईट बसवतो, करंट बघितलंच पाहिजे. काय सांगतं ते उद्या काय बोलायचं. दहशत काय दहशत? कसली दहशत? कशाही दहशत? जाऊन दे. आणि मग सगळं आम्ही ते असं करणार तसं करणार, मग त्यांनी त्यांची गैरहजेरी एवढी आहे. अरे जाऊन दे, माझी हजेरी जाऊन द्या. तुमची हजेरी या मतदारसंघात किती ते सांगा ना. माझी हजेरी एवढे काम काय फुटका देतच नाही. कसरी माझे काय माझ्यावर या उद्या म्हणजे तुमच्यावरती खूप प्रेम आहे का? हे तुम्हाला इथं आम्ही हे सँक्शन करून दिलं, हे सँक्शन विद्या बाळासाहेबांना एक एक फाईलचा पाठपुरा केल्याशिवाय काय होत नसतं. एवढं सोपं नाहीये. काय करणार काय? तुमच्याकडे टीव्ही आहे बरोबर आहे ना. ज्यावेळेस सायन्सचा बहुमताने हेच मंजूर करतात. जायचं करायचं काय तिथं नुसतं बरोबर असेल. हा 11 वाजता की तरी 8 वाजता आज सगळं ठरवून केलं. मग 2 वाजता परत 2 ते 4 त्यापेक्षा इकडे काम केलेलं बरोबर. हे बघा आले असतात हे असतं गावात तसं इथं पण तोडलं जातं. सगळे परत ते बोलायला मोकळे. काय नव्हतं म्हणून बोलू शकले नाही. मेहरबानी गप्प बसा.